नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि याची नोकरीची संधी आहे. भारतीय विमान ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या जागा निघालेल्या आहेत. यासाठी ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगची जागा याच्यामध्ये निघालेल्या आहेत. याकरता अधिक माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला नक्की विसरू नका. तसेच चॅनलवर नवीन असाल तर रोजगार कट्टा चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आपण बघूयात की कशा पद्धतीच्या जागा आहेत आणि किती वर्षाचं ट्रेनिंग त्याचं पिरियड असणार आहे, त्याचं स्टायपंड तुम्हाला किती मिळणार आहे. सगळ्यात पहिली जागा आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनिअरिंग सिव्हिलच्या. एकूण 2 जागा आहेत. 1 वर्षाचं त्याचं ट्रेनिंग पिरियड असणार आहे. 15,000 प्लस इतर अलाउन्सेस तुम्हाला मिळणार आहेत. डिप्लोमा अप्रेंटिस इंजिनिअरिंग सिव्हिलच्या एकूण 4 जागा आहेत. 1 वर्ष त्याचं ट्रेनिंग ड्युरेशन आहे आणि 12,000 रुपये आणि प्लस 8,000 रुपये AI शेअर, 4,000 रुपये गव्हर्नमेंट शेअरच्या स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला 12,000 रुपयाचं स्टायपंड मिळणार आहे. असंच ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल, डिप्लोमा अप्रेंटिस इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल, ट्रेड अप्रेंटिस ITI इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिप्लोमा, ट्रेड अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस ITI कॉम्प्युटर ऑपरेशन प्रोग्रामिंग असिस्टंटचे एकूण 8 जागा. असे मिळून साधारणतः 12,000 ते 15,000 ते 9,000 अशा पद्धतीचे तुम्हाला मिळणार आहे. ते लास्ट डेट ॲप्लिकेशनची आहे 30 जुलै 2025 असणार आहे. आणि याच्यामध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ITI, ट्रेड अप्रेंटिस याच्यासाठी तुमची इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आणि यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्यांचा की वेस्ट बेंगॉलचे जे आहेत डोमसाईल, सो तेच फक्त याच्यासाठी इलिजिबल असणार आहे. याच्यामध्ये मोड ऑफ सिलेक्शन जो आहे ऑनलाईन पद्धतीची एक्झाम असेल आणि याकरता तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये जोडायचे आहेत. आणि ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या डिटेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. धन्यवाद.